आता वाजले 10:57 आणि हे बघा आम्ही निघालो आहे मस्त गावी जायला. गणपती बाप्पा मोरया. जय गिरोबा. मम्मी चलो आम्ही निघालो आता कुंकेश्वर जत्रेला मस्त जायला. इथून कुंकेश्वरचं मंदिर 9 तास 55 मिनिटावर आहे. आता आम्ही सगळे पहिल्यांदा जाणार आहेत अटल सेतू मधून. पहिल्यांदा जाणार आहे अटल सेतू. आणि बघ काय लाइटिंग केली चालू झाला अटल सेतू. आता आम्ही कशेडी घाटात आहे. आमचं समीर आता गाडी चालवतोय. श्यामबाई 5-10 मिनिटात तर्रात पोचू आणि तिथून नांदगाव. हे सगळं नांदगाव टिटा आहे. हा काय घेते आई तू? थोडी घेते. झील आणि ती सून. हो सून ही सून. तू नाही सून. आम्ही तुझ्या गावी आलो. हे बघ माझ्या माहेरी इथे दत्त मंदिर आणि हे बघ हा हायवे आहे बॉम्बे गोवा हायवे आणि हायवेच्याच बाजूला घर आहे. हे आकाडे याला आकाडे बोलतो. ही मामी आहे. चलो आलो आम्ही फायनली. मेन म्हणजे कुंकेश्वरच्या जत्रेसाठी आलो. तर पहिलं मम्मीचं गाव लागतं. हे बघा हे मामाचं घर. हे दुसऱ्या मामाचं घर. हो मस्त आहे ना. मस्त नाही ना. मुंबईवरून आम्ही 11 वाजता रात्रीच्या 11 वाजता निघालेलो आणि आता सकाळचे 10 वाजलेत. आम्ही मस्त घावणे आले आम्हाला घावणे बनवून दिले. बघा तेव्हा लगेच खायला रेडी. हे बघा इथे दुसरे चालू झाले. बघा लास्टला खातो आम्ही कडक घावणा. मुशी आणि हे काय संदाळे ना. हे 2 आणले. मामी बनवते आता मस्त. हे बघा हर्षली काय करते. चूल पेटवते फूक मारून. काय तिला काय बोलतात? फुकणी. ए फुकणी. चल पेटव चूल. आता वाजले आहेत 12:30. आता 2.5 तास झोपलो आम्ही. आम्ही म्हणजे मी जास्त 2.5 तास झोपलो. तर पाठचा नजारा दाखवतो मला. झाडच झाले. आम्ही जेवायला बसलो होता. भावना ही मुशी हे बघ धडपडी आली इथे. आल्या धडपडते. हे बघ गावी सगळे आवाज कसे देतात माहितीये काय. ऊन आहे मग दुसरा देणार. हे बघ कुत्री नाही. 5:54 आम्ही 5 जण आता मस्त रेडी झालो आहे आणि नांदगावमधील काही ठिकाणं कवर करणार आहे. मी चिकू मामी आकाडे लावते. बाबा मम्मी आणि हे काय बापूबाई ना. बापूबाई
देवस्थान भाऊजी आहे ना वळवा युटर्न ना आहे ना वळवा. देव रवळनाथ आणि पूर्वाई देवी. देवीची ओटी बसते. आता ह्या मंदिराचे दर्शन झाले तर ह्याच्याच बाजूला गणपतीचं मंदिर आहे, तिथे जातात ना चिकू. डेरिंगबाज आहे ना तू. जंगलातून जा, काही जंगलातून जा, शॉर्टकट आहे हवं. हे गणपती मंदिर आहे. गणपती बाप्पा. आई आता आजकाल नेहमी खूप घाबरते. असं जंगल दिसलं तर आईला वाटतं वाघच येणार आहे. आणि बाबा उपाय बघा काय सांगतात. काय बाबा काय करायचं? हा असंच उभं राहायचं वाघासमोर. हल्लाच की तो अंगावर येणार नाही तर नाही येणार. तोपर्यंत फाटते आपली आणि तसंच उभं राहायचं बोलतात. स्टॅच्यू करून उभं राहायचं, त्याच्या डोळ्यात डोळे असे घालून बघायचं बोलतात. निग्रो बघितले ना. हा माझा नवरा. आता आमचं देव रवळनाथ आणि पूर्वाई आईचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही फिरायला चाललो. गणेश कुठे? रामेश्वर मंदिर. गणेश मंदिर नाही रामेश्वर मंदिरात नाही जात आहे, नाही रामेश्वर नाही. आता थोडं कोणाच्या घरी. नातेवाईकांच्या घरी. आईच्या गावी आम्ही घरी आलोय तर आईपेक्षा बाबांचीच ओळख जास्त आहे सगळीकडे. आजी विचारायची आहे माहितीये ना, कोणाशी बोलतोय तू? माझी. मी अशी व्हिडिओ काढायला लागलो ना तर आजी विचारते कोणाशी बोलतोय तू. आजी बापरे बापरे. नांदगावात सगळ्यात मोठी बैल या दोंडी मामांकडे असायची. असायचे पण त्यांनी विकले आता बैल. ट्रॅक्टर घेतलं ना आता. आम्ही चाललो आहोत कोळंबा देवाच्या दर्शनाला. हा आला नांदगाव तिटा. तो रोड देवगडला जातो. तो देव- जायचं आपल्याला कुंकेश्वरच्या जत्रेला. कुंकेश्वराची जत्रा आहे. आणि आता आम्ही जातो आहे इथून कोळंबा नांदगाव देवाच्या जत्रेला. पहिले हे नांदगाव टिटा आणि तिथून मंदिरात. हा रस्ता नव्हता पहिला. नाही हा एकदम जत्रा भरते तिथे. तो दगड कसला आहे तिथे? तोच कोळंब्याचा दगड आहे. आलो आम्ही कोळंबा देवाकडे. इथे पूर्ण हे जत्रेला सगळं भरलेलं असतं. हे जे आता दिसतंय ना खाली ते सगळं भरलेलं असतं कोळंब्याचं. ते मे महिन्यात असते जत्रा. धर ठेव तुझ्या हाताने नारळ. श्री कोळंबा देव प्रसन्न. पहाटेचे 4:20 झाले आहेत आणि हे बघा आम्ही निघालो आता कुंकेश्वरच्या जत्रेला जायला. नांदगाववरून आम्ही आता निघालोय. बघूया आता 1.5 तास लागेल आम्हाला कुंकेश्वरला पोचायला. आज खूप गर्दी असणार आहे महाशिवरात्रीची. नांदगाववरून लेफ्ट टर्न मारल्यावर आता हा देवगड रोड आहे. आता 5:21 झाले आणि आम्ही देवगड कुंकेश्वरला. हे बघा आता आम्ही चालत जातोय. किती 12-15 मिनिटं चालत आहे. चिकू काय बोलले ते काका? मरणाची लाईन होता. मरणाची लाईन असा म्हणजे कोकणी भाषा. कोकणी नाही मालवणी. मरणाची लाईन असा. कोण नवीन असेल त्याला वाटेल मरणाची लाईन. आम्ही तर पाया पडायला आलो. ओम नमः शिवाय. जय शंभो. जय शिव शंभो. मामी काय आहे ते?
त्याने मंदिर बांधलं ना, त्याने वरती शिखरावर जाऊन तिथे प्राण दिला आपला, जेणेकरून आपलं पहिलं दर्शन घेतील लोक आणि नंतर मग देवात जातील. म्हणून हे आता आम्ही आलोय आम्ही कुंकेश्वरच्या समुद्रात. हे बाबा ठीक हो. पोहायला होय चिकू हो, तिथे जायचो पोहायला. तुला आपली गाडी नाही दिसली आता काय खरं असं दिसली आता दिसली. कुठे दिसली? ही बघ आपली गाडी. पहिला आम्ही मागवलो वडापाव, छोटे 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 पाव है ना सिनू, गावातले छोटे पाव. साधी ही मम्मीची काकी नाही, तुझी काकी. मस्त आमचं कुंकेश्वराचं दर्शन एकदम मस्त झालं ना मम्मी, मस्त झालं. असं कुंकेश्वराचं दर्शन घेतलं देवगडला आणि आता आम्ही आलोय मिठबावला गजबादेवी देवीचं दर्शन घ्यायला. फ्रेश आहेत ना रे. त्याचं नाव बोके आहे. लोके खायचो रे लोके तू. आजोळ लोके. माझा मुलगा आता ड्रोन उडवत आहे. बोल ना, माझा मुलगा ड्रोन उडवत आहे. माझा मुलगा ड्रोन उडवत आहे. बाजूला त्याची मामी बसली आहे. ते नको बोलू, ते कसं बोलते? मला जे पाहिजे ते आधी बोल. माझा मुलगा ड्रोन उडवत आहे. कायच्यात नीट बोल ना. तुम्ही बोला आता, तुम्ही बोला. ड्रोन आणि उडवत मध्ये हे होते. बोला. माझा मुलगा ड्रोन माझा मुलगा ऐकतच नाही. बोला लवकर नाही तर उडव. माझा मुलगा ड्रोन समीर आमचा आता ड्रोन उडवत आहे. गजबा देवीच्या मंदिराची शूटिंग करत आहे. तर 17 मिनिटं दाखवत आहे मिठबावरून नांदोस. हे रामेश्वर मंदिर. वाळू काढतात. हा, ही बोटी, त्या बोटी वाळू काढतात. आता आम्ही भराडी देवीच्या दर्शनाला जात आहोत. आणि हे भराडी देवीचं पठार आहे, पूर्ण पठार आहे. ते भराड म्हणतात त्याला मालवणी भाषेमध्ये. इथे ती उत्पन्न झाली म्हणून तिचं नाव भराडी देवी असं ठेवलं. आंगणेवाडीची जत्रा आताच झाली. ती भराडी देवीचीच आंगणेवाडी जत्रा ती आताच थोड्या दिवसापूर्वी संपली. आता आम्ही आलोय आता भराडी देवीचं दर्शन झालं. आता आपण कुठे जाणार आहे? आता आम्ही चाललो आमच्या कुलदेवतेला. म्हणजे कुलदेवता कुलदेवता कोण?
गिरोबा. 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 हा एकदम भरली. जमलो मी. बॅट्समन उलटी बॅटतो. अहो घसरतो बॉल हातातून. हलका आहे, स्पिन होत नाही. मुलीला मस्त क्रिकेट खेळायचं. स्कोप आहे मुलीला. सिक्स. ही आपली देवी आई जरी मरी. काय होय पोटू. पोटू काढ. पोठो. पोठो. पूर्ण पटवून आहे असं. बघ ना ते सरळ वाटत. चला किती मोठं आहे का. ए आता बॅक टू नांदगाव. शिवलिंग. म्हणजे देवाने आपल्यावर अचानक मध्ये भयानक. काय कुठे आलो आता आपण. कुठे आलो. स्फटिक शिवलिंग. आम्ही आपल्याला अचानक मध्ये कुठलं दर्शन झालं. अचानक मध्ये भारतातलं सर्वात मोठं असं स्फटिक शिवलिंगाचं दर्शन झालं. वा. हे आमच्या ध्यानीमनीच नव्हतं. इथे आम्ही आल्यावर आम्हाला अचानक फक्त कळलं. खाण्यासाठी थांबलो थांबलो. पण शंकरांनी आम्हाला बोलवलं ना. मस्त दर्शन झालं. हे बघा आम्ही आता हॉटेल ओम साई इथे मस्त जेवायला थांबलोय. सगळ्यांना भूक लागली. सगळ्यांनी व्हेज थाली मागवली आज. मस्त सगळ्यांचा. कशी आहे टेस्ट. एक नंबर मस्त. घरगुती ना एकदम. एकदम घरगुती. आज सगळ्यांनी व्हेज खाल्लं मस्त. कारण का आम्हाला आज एकदम शिवलिंगाचे सगळे दर्शन झालं ना असं. कोण कोण पहिलं सांग. पहिलं आपण कुठे गेलो. नंतर गजबा देवी. नंतर बाबा कुठे गेलो. हा रामेश्वर. नंतर मामी गिरोबा. रामेश्वर नंतर भराडी भराडी देवी. नाही म्हणजे लिंग बोलला ना. नाही म्हणजे ते देवी वगैरे आता आपण दर्शन करतो तर. भराडी देवी नंतर गिरोबाला गेलो आपल्या कुलदेवाला. आणि एक अचानक मध्ये देवीला. जरीमेरी देवी. नंतर अचानक आता स्फटिक शिवलिंग. पूर्ण निर्माण शिवलिंग. हा इंडियातलं सगळ्यात मोठं शिवलिंग. आणि भूक लागली म्हणून आम्ही व्हेज मस्त जेवतो. घरगुती मस्त टेस्ट आहे. बघा इथे हॉटेल साई. हॉटेल ओम साई. बघा इथेच आहे ते. आता आवाज जिथून येतो ना इथेच आहे ते स्फटिक शिवलिंग. रात्री 9 वाजता पोचलो आम्ही नांदगावला.